नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान देशभरात आणि राज्यातही शांततेत पार पाडलं. देशभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 69% तर राज्यात 57% मतदान झालं. काही ठिकाणी ईव्हीएम यंत्र खराब झाल्यानं बदलावी लागली, तर राज्यात काही ठिकाणी मतदान करताना मोबाईलचा वापर होतानाच तक्रारी देखील दाखल झाल्या. त्यावर तातडीनं कारवाई देखील करण्यात आली. 5व्या टप्प्यातल्या 50 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. पाहूया आज दिवसभरातल्या काही ठळक राजकीय घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 95 मतदारसंघात आज शांततेत मतदान. राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या 10 जागांसाठी एकूण 179 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर केलं मतदान. 5व्या टप्प्यातल्या 50 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. येत्या सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार. यूपीए सरकारच्या काळातली अनागोंदी दूर करून भाजपानं देशाला मजबूत सरकार दिलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्नाटकमधल्या बागलकोट इथल्या प्रचारसभेत प्रतिपादन. 2014 से पहले जो मजबूर सरकार दिल्ली में भी थी, तब भी यही स्थिति थी जो आज कर्नाटका की आप देख रहे हैं. प्रधानमंत्री की कितनी पूछ थी, उनको कोई पूछता था क्या? वो कोई निर्णय कर सकते थे क्या? ये देश का बच्चा बच्चा जानता है. गुजरातमध्ये जुनागड इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. नरेंद्र मोदी जी ने आपसे 15 लाख रुपए का झूठ बोला था. हम आपको 3,60,000 रुपए वाला सच बोल रहे हैं. उन्होंने झूठ बोला, वो करना नहीं चाहते थे. हम आपको सच बता रहे हैं. मैं आपको गारंटी देके कह रहा हूं, ये काम हम करके दिखा देंगे. देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं रायगड मतदारसंघातील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या पंतप्रधानांचा आम्हाला अभिमान असल्याचं कोकणातल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. पुन्हा सत्ता येणार नसल्याच्या भीतीनं पंतप्रधान आता जातीचं राजकारण करत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत केला आरोप. आणि मुंबई शहर जिल्ह्यात सायन परिसरात भरारी पथकाकडून 11,85,000 रुपयांची संशयित रक्कम जप्त. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातल्या 6 तर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 2 मतदारसंघात निवडणूक विभागली गेली. यावेळी दुष्काळ अनुभवत असलेल्या मराठवाड्याची सद्यस्थिती आणि निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं राजकारण यावर आपण चर्चा करण्यात आपल्यासोबत दैनिक लोकसत्ताचे खास प्रतिनिधी सुहास सरदेशमुख जोडले गेले आहेत. सुहासजी नमस्कार. जनादेश 2019 आपलं स्वागत आहे. ज्या प्रकारे आजची दुसरा टप्पा निवडणुकीचा आपण बघितला, मराठवाड्याच्या एकूण वेगळ्या मतदारसंघामध्ये आज मतदान टाकलं गेलं. दुष्काळी परिस्थितीतला हा भाग असल्यामुळे निवडणुकीच्या निमित्तानं कितपत कशा प्रकारे आपण याचं एकूण चिन्ह बघत आहात? एकूणच सर, आता मराठवाड्यामधल्या ज्या 6 मतदारसंघामध्ये मतदान झालं, तर या मतदानाच्या बहुतांश म्हणजे 8,500 गावं आहेत जवळपास. त्यातली जर काही म्हणजे 2,000 गावं जर वगळली, जालना आणि औरंगाबाद आणखी जिथे मतदान होणं बाकी आहे, बाकी सर्व मतदारसंघांमध्ये बहुतांश ठिकाणी दुष्काळ होता. परंतु दुष्काळ आणि दुष्काळाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या विषयांवर तसा प्रचार काही केंद्रित होऊ शकलेला नव्हता. परंतु जिथे जिथे उमेदवार जायचे आणि मला मतदान द्या असं म्हणायला म्हणून जो माणूस तिथे पोहोचायचा, तिथे तिथे त्याला पाणी मागितलं जायचं. कारण आता सुद्धा मराठवाड्यामध्ये जवळपास 2300हून अधिक टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातोय. बहुतांश धरणं आटलेली आहेत आणि पिण्याचं पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठवाड्यामधला होता. अन्य मुद्दे पण दुष्काळाच्या अनुषंगाने जे येणारे होते त्या मुद्द्यांवर सातत्याने चर्चा ग्रामीण भागामध्ये असते. पण निवडणुकीच्या निमित्ताने मात्र वेगळे मुद्दे आणि वेगळ्या चर्चा या सगळ्या मराठवाड्यामध्ये होत्या. अगदी सुहाजी, 57% मतदान झालंय आज या पट्ट्यामध्ये. आपण बघितलं ज्या 10 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आकडेवारी जी आपण बघितली, कशा प्रकारे विश्लेषण कराल, त्याचा कशा प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय?
निश्चितपणे ही जी आकडेवारी आता 57ची आहे ती कदाचित आणखी काही वाढू शकेल, कारण 6 पर्यंतचं मतदान होतं, आपल्या हातात 5 पर्यंतची आकडेवारी आहे आणि ऊन 40चा पारा पार करत होतं. त्याच्यामुळे ऊन उतरल्यानंतर किंवा उन्हाचा थोडासा तडाखा कमी झाल्यानंतर लोक मतदान करायला येतात. त्यामुळे साधारण ही आकडेवारी गेल्या निवडणुकांमध्ये जसं 64-65च्या लेवलला होतं त्याच पद्धतीचं मतदान झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एकूणच मतदानाचा जर ट्रेंड बघितला तो शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कदाचित वेगवेगळा आपल्याला बघायला मिळू शकतो. इश्यूजच्या लेवलला पण ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या. त्याचं कारण असं आहे की शहरी भागामध्ये प्रो इन्कम्बन्सी आणि अँटी इन्कम्बन्सी असं आपल्याला थोडंसं त्यातला डिव्हिजन करायला लागेल. तर बहुतांश ग्रामीण भागामध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर चाललेला असावा असं साधारणतः चित्र लोकांच्या बोलण्यामधून आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. अगदी या पट्ट्यामध्ये अनेक प्रमुख लढती आपल्याला बघायला मिळाल्या. जालन्यातली रावसाहेब दानवे असोत, त्याचप्रकारे नांदेडमध्ये आपण बघितलं अशोकराव चव्हाण असोत, बीडमध्ये आपण ज्याप्रकारे बघितलं मुंडे घराण्याचं राजकारण असोत, उस्मानाबादमध्ये बघितलं तिकडे देखील घराण्याचं राजकारण आहे. तर एकूण या लढतीमध्ये हे निवडणूक चित्र कशाप्रकारे बघायला मिळते आपल्याला? तर निश्चितपणे मराठवाड्यामध्ये 2 प्रदेशाध्यक्ष म्हणजे 2 प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकी लढतीमध्ये आहेत. एक अशोकराव चव्हाण आणि दुसरे रावसाहेब दानवे. अशोकराव चव्हाणांपुरता नांदेड मतदारसंघ जर आता आपण बघितला तर नांदेडमध्ये यावेळेस भाजपने नवीन प्रयोग केलेला होता आणि तसं शिवसेनेचे आमदार होते चिखलीकर, पण भाजपमध्ये अनेक वर्षापासून 2.5-3 वर्षापासून ते भाजपमय झालेले होते आणि त्यांना उमेदवारी दिलेली होती. तर त्यांना उमेदवारी दिलेली असतानाच तिथून बहुजन वंचितचाही एक प्रमुख उमेदवार लढतीमध्ये होता आणि ज्या समाजाचं प्राबल्य थोड्याफार प्रमाणात आहे आणि बहुतांश आता आपण म्हणता येईल की मराठवाड्यातल्या लढतींमध्ये जात हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसतोय. हे बहुजन वंचितचं औरंगाबाद मधलं अस्तित्व, नंतर नांदेडमध्ये त्यांनी प्राध्यापक पिंगे यांना उतरवलेलं होतं, त्यांचा मतदार असं जर बघितलं तर नांदेडमध्ये कदाचित भाजपला बहुजन वंचितचा फटकाही बसू शकतो. म्हणजे आता जनरली ट्रेंड असा आहे की बहुजन वंचितचा फटका काँग्रेस आणि आघाडीला बसेल असं सांगितलं जात होतं, पण नांदेडमध्ये एक्झॅक्ट उलट घडताना पण आपल्याला बघायला मिळू शकेल असा साधारण अंदाज. सुहाजी, या राजकारणाव्यतिरिक्त आपण बघितलं दुष्काळ देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, पण या राजकारणानिमित्त निवडणुकीच्या निमित्ताने कुठले महत्वाचे मुद्दे यावेळेला चर्चेसमोर आले आणि त्याचं निदान होताना आपल्याला दिसतंय का? तसे मुख्य मुद्दे हे राष्ट्रीय पातळीवरचे आणि असेच होते की एकूणच भाजप आणि यांच्याकडून जी मांडणी होत होती ती की पंतप्रधान म्हणून आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि मग तुमच्याकडून उमेदवार कोण असा जो प्रश्न होता तो साधारण त्याचा होता. पण एकूण दुष्काळामध्ये आणि या सगळ्या मराठवाड्याच्या अविकसित भागांकडे आम्ही काही वेगळं देणार आहोत, आमच्याकडून काही नवीन गोष्टी देणार आहेत अशा पद्धतीचा प्रचार झालेला दिसत नाही. म्हणजे तो भाजपकडूनही होताना दिसला नाही, तो काँग्रेसकडूनही होताना नाही. काँग्रेसची सगळी मंडळी ही त्यांचा जाहीरनामा सांगण्यामध्ये अधिक जास्त रस त्यांना होता आणि भाजपच्या मंडळींना त्या जाहीरनाम्यावर टीका करण्यामध्ये रस होता असं साधारण प्रचाराचं स्वरूप होतं. परंतु एखाद्या विशिष्ट भागामध्ये जिथे पाण्याची कमतरता आहे, जिथे हवामानातल्या बदलामुळे सतत कधी गारपीट होते, अशा जे मोठे नॅशनल लेवलला म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सुद्धा ऍड्रेस करणारे इश्यू होते त्याच्यावर मात्र फारसं कोणी बोलताना दिसलं. अगदी अगदी धन्यवाद सुहाजी या संपूर्ण विश्लेषणासोबत. तर आपण बघितलं कशा प्रकारे एकूण दुसऱ्या टप्प्यातलं आजचं मतदान होतं. अनेक भागात आज मतदान टाकलेलं 57% मतदान दुसऱ्या टप्प्यात झालंय. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई आणि गुजरातला जोडणारा मतदारसंघ म्हणून पालघरची ओळख आहे. चिकू, लिची, मासे, फुलशेती आणि हिरव्या फळबागा अशी वैशिष्ट्य या मतदारसंघाची आहेत. मात्र एकीकडे हा जिल्हा कुपोषणानं घेरला होता. पाहूया या मतदारसंघाचा आढावा. एका बाजूला दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी भाग, दुसऱ्या बाजूला अथांग समुद्रकिनारा आणि तिसऱ्या बाजूला वेगानं होणारं शहरीकरण अशी पालघर मतदारसंघाची ओळख आहे. मुंबई आणि गुजरातला जोडणारा जिल्हा म्हणून पालघर भौगोलिक नकाशावर अस्तित्वात आहे. इथल्या वसईची सुकेळी, फूल आणि विड्यांच्या पानांच्या बागा, डहाणू घोलवडचे चिकू तसंच वसई आणि सातपाटीचं मच्छीमारी बंदर यासाठी पालघर प्रसिद्ध आहे.
2009 मधल्या पुनर्रचनेनंतर स्वतंत्र पालघर मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातून 8 तालुके स्वतंत्र करून त्याचा पालघर जिल्हा आणि मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. आदिवासी बहुल असल्यानं हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर, डहाणू आणि विक्रमगड या विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. यापैकी 3 मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार असून दोघांमध्ये भाजपा आणि एकाच शिवसेनेचा आमदार आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपाचे अॅडव्होकेट चिंतामण वनगा इथून विजयी झाले. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला होता. तर त्याआधी 2009च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी विजय मिळवला होता. वसई तालुक्यात प्रचंड वाढणाऱ्या नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई, मच्छीमारांचे प्रश्न, परप्रांतीय मच्छीमारी ट्रॉलर्सची घुसखोरी, वाढवण बंदराच्या निर्मितीचा प्रश्न, विरार ते डहाणू रेल्वेचं चौपदरीकरण, बुलेट ट्रेन आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी जमिनींचं अधिग्रहण, आदिवासींचं कुपोषण तसंच रोजगाराचा प्रश्न, डहाणूमधील चिकू तसंच लिची बागायतदारांचे प्रश्न आणि नव्यानं निर्माण झालेली डहाणू तलासरी परिसरातील भूकंपाच्या धक्क्यांची मालिका असे इथले चर्चेचे मुद्दे आहेत. यावेळच्या निवडणुकीत भाजपाकडे असलेली ही जागा आता शिवसेनेकडे गेली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेना समोरासमोर लढले होते. मात्र आता भाजपाकडून विजयी झालेले काँग्रेसचे राजेंद्र गावित आता शिवसेनेच्या तिकिटावर युतीकडून पुन्हा मैदानात आहेत. तर बहुजन विकास आघाडीनं शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलेली आपली उमेदवारी बळीराम जाधव यांनाच दिली आहे. त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. यामुळे इथं दुरंगी लढत होत असून ही लढाई कोण जिंकतं ते आता पाहावं लागेल. तर पालघरमध्ये यावेळी पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडून आलेल्या राजेंद्र गावित यांना शिवसेनेनं युतीचा उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं आहे. तर बहुजन विकास आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बळीराम जाधव यांना उभं केलंय. पाहुयात हे उमेदवार काय म्हणतात ते. मी निवडून आल्यानंतर माझं पहिलं जे प्राधान्य जे आहे, या ठिकाणी जे सुशिक्षित बेरोजगार जे आहे, कारण या भागामध्ये ITI झालेले किंवा पदवीधर असे जे मुलं आहेत की त्या सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले. आणि दुसरं, या भागातले जे आदिवासी बांधवांचे जे स्थलांतर होत आहे ते कायमस्वरूपी कशा पद्धतीने थांबवता येईल म्हणून वन हक्क पट्टे जे धारक असतील त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देणं. जनतेने मला निवडून दिल्यानंतर मी डहाणू नाशिक रेल्वेचा प्रकल्प जो आहे की जेणेकरून जे स्थलांतरित व्हावं लागतं, जव्हार, मोखाडा, तलासरी ह्या माझ्या आदिवासी बांधवांना रोजीसाठी, उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित व्हावं लागतं, ते स्थलांतरित होऊ नये. माझी एक अशी इच्छा आहे की मधला जो आणि पट्टा राहतो की जव्हार, विक्रमगड, वाडा, अंबाडी, भिवंडी ह्या पट्ट्यात देखील माझा स्वतःचा एक मानस आहे की ह्या पट्ट्यात देखील एक रेल्वेची लाईन जर टाकली तर तिथल्या माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाचं साधन होईल. पालघरच्या राजकीय स्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये आपल्यासोबत जोडले गेले सध्या. मिलिंदजी, पालघरचा आपण आढावा घेऊयात. आता ज्या प्रकारे आपण बघतोय पालघरमध्ये युतीमध्ये चांगलीच गट्टी झालेली आहे. इकडचे उमेदवार तिकडे, तिकडचे उमेदवार इकडे, तरी अगदी गुण्यागोविंदाने निवडणूक लढताना दिसत आहेत. कशा प्रकारे स्थिती इकडे दिसते आपल्याला? शिशिर, गुण्यागोविंदाने लढताना दिसत आहेत असं आपण म्हणतोय, प्रत्यक्षात तशी स्थिती नाहीये. खरं तर पालघरमध्ये गेल्या वेळेला 2009ला बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला होता. बळीराम जाधव खासदार झाले होते. त्याच्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे अॅडव्होकेट चिंतामण वनगा निवडून आले. ते त्यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेला त्यांचा जो मुलगा आहे श्रीनिवास वनगा हा शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली. तर काँग्रेसमधून राजेंद्र गावित भाजपामध्ये आले आणि त्यांनी भाजपाकडून ही पोटनिवडणूक लढवली. या तिरंगी लढतीमध्ये म्हणजे खरं तर बहुजन विकास आघाडी नंतर शिवसेना आणि भाजपा या तिरंगी लढतीमध्ये भाजपानं बाजी मारली आणि राजेंद्र गावित निवडून आले. मात्र यावेळेला ही भाजपाची जागा जी आहे ती शिवसेनेकडे गेली आणि शिवसेनेकडून आता भाजपातून खासदार झालेले राजेंद्र गावित पुन्हा शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि ते शिवसेनेकडून उभे राहिलेले आहेत.
श्रीनिवास वनगा यांना मात्र आता बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला आम्ही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये पाठवूया. शिवसेनेने जो शब्द दिला होता वनगांना संसदेत पाठवण्याचा, तो मात्र काय सध्या पाळताना ते दिसत नाहीयेत. त्या राजेंद्र गावित आता शिवसेनेकडून लढतायत. त्यामुळे भाजपाचे मूळ कार्यकर्ते आहेत ते सुद्धा नाराज झालेले आहेत. आधीच ते काँग्रेसकडून भाजपात ज्या वेळेला गावित आले त्यावेळेला ते नाराज झाले होते. आता पुन्हा भाजपातून शिवसेनेत गेल्यामुळे आणखी नाराज झाले. मुळात ही सीट शिवसेनेला दिली त्याच्यामुळे आणखी मोठी नाराजी आहे. शिवसेनेकडून बाहेरचा उमेदवार लादला गेल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी आहेच. या सगळ्यामध्ये एकमेकांच्या समजूत काढताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची असू दे भाजपाच्या कार्यकर्त्यांची असू दे समजूत काढण्यातच सगळा वेळ चाललेला दिसतोय. मात्र तरीही प्रचार सुरू आहे. हे जे चित्र आहे हे थोडंसं गमतीशीर होताना आपल्याला दिसतंय शिशिर. अगदी युतीच्या समोर बहुजन विकास आघाडी आहे, त्यांच्या हातून सिट्टी गेली, त्यांना ऑटो मिळाली, पण एकदम वेगळं चित्र इकडे बघायला मिळतंय. कारण राज्यामध्ये युतीबरोबर आणि आता त्यांनी महाआघाडीची साथ त्यांना मिळाली आहे. कशा प्रकारे ऑटो आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचणार आहे आता ते पाहायला लागेल आपल्याला. अर्थातच पण बहुजन विकास आघाडीची सुद्धा थोडीशी स्थिती गंभीर झालेली होती. कारण शेवटपर्यंत त्यांनी आपला उमेदवारच जाहीर केलेला होता. म्हणजे अगदी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या उमेदवारांनी बळीराम जाधव यांनाच पुन्हा त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना लढावं लागलं ते आपल्या चिन्हासाठी. त्यांचं जे नेहमीचं चिन्ह आहे वसई विरार हा जो मोठा महानगरपालिकेचा जो भाग आहे याच्यामध्ये शिट्टी त्यांची एकदम प्रसिद्ध आहे आणि जिकडे तिकडे त्यांची शिट्टी वाजत होती. पालघरमध्ये सुद्धा त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या होत्या याच्यापूर्वी त्या सुद्धा शिट्टीच्या चिन्हावर लढवल्या होत्या. यावेळेला मात्र बहुजन महापार्टी या पक्षाने जी राष्ट्रीयकृत पार्टी आहे त्यांचं चिन्ह शिट्टी आहे. असं म्हटलं जातं की शिवसेनेने या बहुजन महापार्टीला समोर ढाल म्हणून उभं केलं आणि त्यांचं शिट्टी हे चिन्ह बहुजन विकास आघाडीचं चिन्ह जे आहे ते काढून घेतलं आणि शेवटी बरीच वादावादी झाली, बरेच आक्षेप झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर बऱ्याच गोष्टींचं आर्ग्युमेंट झालं. या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये शिट्टी हे चिन्ह बाजूला पडलं आणि बहुजन विकास आघाडीला रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे. आता हे नवीन जे चिन्ह आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता बहुजन विकास आघाडीला तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीला आत्ताच्या घडीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळ्यात आधी त्यांनी पाठिंबा जाहीर केला तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना बरोबर मिळालेला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी विरुद्ध बहुजन विकास आघाडी हा एक महाआघाडीचा घटक झालेला आहे काँग्रेसच्या आणि त्याच्या विरोधामध्ये जी लढती आहे ती युती लढती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या दोघांमधलं जे चित्र रंगताना दिसतंय ते कशा पद्धतीचं चित्र दिसेल आणि त्याचा नेमका निकाल काय लागेल हे पाहावं लागेल शिशिर. अगदी असं असताना मागच्या वेळची स्थिती नेमकी कशी होती? कारण का यावेळेला आपण बघतोय की बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देखील त्यांना पाठिंबा मिळाला. अशा वेळेला एकूण राजकीय बलाबल पालघरमध्ये कसं आहे? 2009ची जर आपण निवडणूक पाहिली तर या 2009च्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि भाजपा असे सगळे पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. 2,23,000च्या आसपास बहुजन विकास आघाडीला मतदान मिळालेलं होतं आणि भाजपाला 2,10,000 मिळालं होतं. बाकी सगळे त्यांच्या नंतरचे राहिलेले होते. आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर 2009चं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं जे मतदान झालेलं होतं ते आहे, काँग्रेसचं आहे, बहुजन विकास आघाडीचं आहे. या सगळ्यांची जर एकत्रित टोटल मारली तर ती साधारणपणे 3,75,000च्या आसपास जाते आणि जर आताच्या 4,75,000च्या आसपास जाते. आणि आता जी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे जरी लढली आता ते एकत्रित लढतायत तर या दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर ती 5,15,000च्या आसपास जाते. 2014ची निवडणूक जर पाहिली तर भाजपाचा उमेदवार चिंतामण वनगा होते, यांना 5,33,000च्या आसपास मतं मिळालेली होती. त्यामुळे आता जरी बघितलं म्हणजे एका बाजूला शिवसेना असेल, भाजपा असेल आणि दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, काँग्रेस असेल, मनसे अगदी त्यांना एकत्रित आलेली आहे, आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सगळे एकत्रित लढले तरी फाईट ही जी आहे ती नेक टू नेक होताना दिसते. म्हणजे 4,75,000 आणि 5 लाख अर्थात ही जी मिळालेली मतं आहे ही कोणाचीही कायमस्वरूपी राहत नाही. कधी मतांची जी दोलायमान स्थिती असते ती कधी इकडून तिकडे होत असते. त्यामुळे नेमकं चित्र काय असेल हे आता निश्चितपणे पाहावं लागेल. धन्यवाद मिलिंदजी संपूर्ण विवेचनाबद्दल. तर पालघरची स्थिती कशा प्रकारे ती आपण जाणून घेतली, पण पालघरमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात. 4 वर्ष झाली परंतु अजूनही त्याचा काही कुठलाच विकास झालेला नाहीये.
वाहतूक कोंडी इथं फारच गंभीर परिस्थिती आहे की इथे कुठल्याही प्रकारचं स्टँड नाही. वाहतुकीला कोणताही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतीही प्रकारची पोलीस यंत्रणा नाही. अजून काय सुविधा काय अजून होत नाही. सिव्हिल हॉस्पिटलनं मोठा आम्हाला मुंबईला जावं लागते, गुजरातला जावं लागते आरोग्या दृष्टिकोनातून ऑपरेशन करता. त्याची सुविधा नाही, शाळा नाही सारखी. कुपोषणाचा प्रश्न आहे जो डोंगराळ भाग म्हणजे मोखाडा आणि आपलं जव्हार, त्यामध्ये कुपोषणाविषयी तसे प्रयत्न सुरू आहेत. काही वर्षामध्ये पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती होती, परंतु आता जर थोडी कमी होत चालली त्याच्यासाठी सरकार सुद्धा तेवढाच प्रयत्न करत आहे. आजच्या कार्यक्रमात बघितलं कशा प्रकारे दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासंदर्भात आपण विवेचन केलं आणि पालघर या मतदारसंघाचा आढावा देखील आपण घेतला. तर जनादेश 2019चा हा भाग इथंच संपला. निवडणुकीचे राज्यातले 2 टप्पे पूर्ण झाले असून आता 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्याच्या प्रचारासाठी वेग आलेला आहे. यात होणाऱ्या प्रमुख घडामोडी आपण उद्या पाहणार आहोत. याशिवाय रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत. जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण YouTube आणि ट्विटरही पाहायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.